नमस्कार मित्रांनो, माझं नाव नामपल्ले प्रियदर्शनी नवनाथ, राहणार खंडाळी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. मी महात्मा फुले महाविद्यालयामध्ये BA प्रथम वर्षात शिकत आहे. तर चला तर माझ्या विषयाकडे वळू. माझा विषय न सांगता आपण त्या व्यक्तीच्या अगोदर ओळख करून घेऊया. तो व्यक्ती म्हणजे तुकाराम भाऊराव साठे. तुकाराम भाऊराव साठे असं कोण असेल? तुम्हाला माहितीच असेल कदाचित किंवा नसेल, पण त्याच व्यक्तीची आपण आज ओळख करून घेणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हा मेन उद्देश. तर तुकाराम भाऊराव साठे तसं म्हणण्यापेक्षा तुक्या मांग हा दलित समाजामध्ये, अस्पृश्य समाजामध्ये जन्मणारा मुलगा. त्याच्या आईचे नाव वालूबाई व वडिलांचे नाव भाऊराव साठे होते. हे वाटेगावचे, मूळ गाव म्हणजे त्यांचं वाटेगाव, सांगली जिल्ह्यात. व तुक्या हा अशिक्षित होता, साक्षर नव्हता. त्याने रशियासारख्या मोठ्या देशामध्ये जाऊन स्टॅलिनचा पोवाडा गाऊन आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गायला व तिथं चाकरी केली. असा हा तुक्या मांग दुसरा कोणी नसून माझे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असे महामानव होते, ज्यांना डॉक्टरेटसुद्धा मिळालेली आहे. डॉक्टरेटसुद्धा मिळाली कशी, तर आपण ते पुढे जाणूनच घेणार आहोत. तर तुम्ही असा विचार करणार की डॉक्टरेट तुक्याला कसं काय भेटलेली आहे? तर तुकाराम भाऊराव साठे हे साधारण व्यक्ती नव्हते, तर आपण त्यांना जाणून घेणार आहोत. कारण त्यांचं इतकं मोठं साहित्य आपल्या देशाला भेटलं आहे की आपण त्यांच्यासाठी किती बोलावं, किती शब्द वाढवावे हे कमीच आहे. कारण इतकं मोठं साहित्य त्यांनी आपल्याला फुकट दिलेलं आहे, त्याची आपण जाण ठेवावी. चला तर आपण जाणून घेतलं आहे की तुकाराम भाऊराव साठे कोण होते. तर आता त्यांच्या शिक्षणाकडे वळू. त्यांचं शिक्षण हे अशिक्षित होते, तरी पण त्यांनी 14व्या वर्षात शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला होता, ते पण कुलकर्णी मास्तराच्या वर्गामध्ये, शाळेमध्ये. एके दिवशी ते शाळेत गेले. 14व्या वर्षी ॲडमिशन होतं त्यांचं, शाळेमध्ये टाकलेला दाखला होता. मग दाखला दिला. कुलकर्णी मास्तराने विचारलं, तुक्या मांगा, तू इथपर्यंत आलास? चल चालता हो इथून, असं त्याला उद्देशून बोलले. तुक्या मांग हा थोडासा कठीण स्वभावाचा होता. तर कुलकर्णी मास्तराने तुक्या मांगाला काठी फेकून मारली. गंमत म्हणजे अशी की तुक्या मांगाने तीच काठी फेकून मास्तराला मारली. झाली 1.5 दिवसाची शाळा शिकून झाली, असा डंका वाजवत तुक्या मांगाने तिथून धूम ठोकली. अशी ही तुक्या मांगाची 1.5 दिवसाची शाळा. आपण असं ऐकतो, पण असं नाही. अण्णाभाऊ साठे हे साक्षर कधी झाले? तर चित्रपटाचे पोस्टर रंगवणे, मूक अभिनयातून व शेतात जाऊन, जंगलात जाऊन वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकून, त्यांच्या वाणीतून बोल ऐकून, पक्ष्यांचे वनस्पतीचे, झाडांचे रूपांतर कसे होते, वाढ कसे होते, अशामध्ये त्यांनी साक्षरता निर्माण केली व ते साहित्य लिहिण्यास सुरुवात केली. हालाकीच्या परिस्थितीमुळे अण्णाभाऊ साठे हे मुंबईकडे गेले. मूळ गाव सोडलं. वाटेगाववरून मुंबईला गेले असता तिथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये, लढ्यामध्ये कामगारांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तर ती भावना अशा प्रकारे मांडली की छक्कड गाऊन, आणि ती छक्कड अशी सुंदर होती की त्या हरेका लढ्यातील कामगाराच्या मुखात ती छक्कड अशी गजबजू लागली, यानी किलबिलू लागले ते, की इतकी सुंदर छक्कड गायली. ती छक्कड म्हणजे मी तुमच्यापुढे सादर करत आहे. मैना रत्नाची खण माझा जीव की प्राण नाही सुकाला वाण, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. असं हर कामगाराच्या नावावर, ओठावर असणारी ही छक्कड आजही शिंदे आणि उमप यांच्या जर सुरात आपण ऐकली तर अक्षरशः आपल्या अंगावर काटे आल्याशिवाय राहत नाहीत. हे त्रिकालबाधित सत्य आहे. अशा प्रकारे अण्णाभाऊ साठेचं लेखन हे साम्यवादी होतं. साम्यवादी अभाव होता त्यांच्यावर. आणि आभाषीमध्येच त्यांनी आभाषी लेखनातूनच फकीरा कादंबरीसुद्धा लिहिलेली आहे. फकीरा हे वास्तव नव्हतं, वास्तववादी आभाषी असे 2 अण्णाभाऊ साठेंचे साहित्य होते. तर फकीरा कादंबरी लिहित असताना फकीरा हा क्रांतिकारी चळवळी मोठी मिसाल म्हणून दाखवलेला आहे. फकीरा दलित समाजासाठी लढतो व स्वतः आपला जीव कुर्बान करतो.
अशी त्याची व्यथा मांडलेली आहे फकीरा कादंबरीमध्ये. तर माझं मत आहे की तुम्ही फकीरा कादंबरी जीवनातून एकदा तरी वाचा, नक्कीच वाचा. अशी अण्णाभाऊंनी खूप मोठे साहित्य दिलेले आहे आपल्याला आणि आपण ते घेण्याचा प्रयत्न करावा अशी माझी कळकळून विनंती आपण सर्वांना आहे. सजीव वस्तूंनाही निर्जीव करण्याची ताकद ही अण्णाभाऊ साठेंच्या लेखनात होती असं म्हणायला हरकत नाही. कारण एक त्यांचं साहित्य 2 प्रकारचं होतं, साम्यवादी होतं, एक आभासी आणि एक वास्तववादी. आभासीमध्येच त्यांनी फकीरा कादंबरी लिहिलेली आहे आणि तेथूनच ते रशियाला गेले. तिथे त्यांना शाहिरी पदवी देण्यात आली. शाहिरी पदवी देण्यात का आली असेल तर त्यांनी स्टॅलिनचा पोवाडा गायला होता लेनिन चौकामध्ये. तिथे असं झालं होतं की पोवाडा गात असताना दुभाषिक ठेवला होता व त्याला असे बजावले होते की मी जर चढ केला पोवाड्यामध्ये तर तू पण कर, मी जर उतार केला तर तू पण कर. आणि हा मी जो पोवाडा गात आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, तर त्या रशियातील लोकांना, दुसऱ्या भाषेतील लोकांना हा पोवाडा ॲक्युरेट समजला पाहिजे असं त्यांचं मत होतं व त्याच प्रकारे घडलं. त्यामुळे अण्णाभाऊ साठेंना रशियामध्ये शाहिरी ही पदवी देण्यात आली होती. अण्णाभाऊ साठेंना काही दिवसांनी भारतातून आमंत्रण देण्यात आलं होतं. अण्णाभाऊ रशियाला गेले असता त्यांना भारतातून निमंत्रण आलं होतं आणि अण्णाभाऊचं रशियाला जाण्याचं कारण असं होतं की भारत आणि रशियामधील सांस्कृतिक संबंध हे चांगले व्हावेत. बघा ना, किती कमालीची गोष्ट आहे ना.